तुम्ही कधी असं जैन मंदिर पाहिलं आहे का, जिथे मंदिर जमिनीखाली आहे आणि जिथे प्रत्येक पायरीवर इतिहास आणि अध्यात्म दडलेला आहे. आज आपण भेट देणार आहोत एक अनोख्या आणि पवित्र तीर्थक्षेत्राला. नमस्कार मंडळी, जय जिनेंद्र. मी आहे श्रेया कित्तूर अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी आले आहे कागवाडला आणि कागवाडमध्ये हे जैन मंदिर आहे जे खूप एन्शंट आहे. चला मग आपण दर्शन घेऊया. कागवाड हे अतनी तालुक बेळगाव डिस्ट्रिक्टमध्ये आहे. हे गाव महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर आहे. जवळचं रेल्वे स्टेशन शेडबाळ आहे. आम्ही कोल्हापूरपासून निघालेलो, सो आम्हाला 65 किलोमीटर्स झाले तिथं पोचायला. चला मग आपण दर्शन घेऊया. स्टार्टिंगला आहे ब्रह्मदेवता यांची मूर्ती, त्याच्यानंतर पुढं यक्ष यक्षिणी यांची मूर्ती आहेत. आमचे घरचे सगळे दर्शन घ्यायला लागलेत. मी पण दर्शन घेते. हा माझा भाऊ आहे जो अजिबात कॅमेराकडे बघत नाहीये. हे असं गुफासारखं आहे म्हणून आपल्याला असं वाकून जायला लागतंय. त्याच्यानंतर आपल्याला असं खाली उतरून जायला लागते. खाली पायऱ्या आहेत. हे असं छोटंसं टनेल आहे, अंडरग्राऊंड टनेल. हे टनेलमधून आत जायला लागते. जसं जसं आपण खाली जातो तसं तसं अंधार आहे. आणि ज्यांना असं ब्रीदिंगचं प्रॉब्लेम आहे त्यांनी तिथं जाऊच नये, कारण आत गेल्यावरती श्वासाचं ब्रीदिंग प्रॉब्लेम होऊ शकतोय. मग आम्ही हळूहळू टॉर्च लावत गेलो खाली आणि मग पोचलो आम्ही फर्स्ट बेसमेंटला. आता इथं फर्स्ट बेसमेंटला तुम्ही बघू शकताय, इथे भगवान पार्श्वनाथ तीर्थंकरांची प्रतिमा आहेत. एक ब्लॅक स्टोन आणि दुसरे 2 मार्बलमध्ये भगवंतांची प्रतिमा आहेत. आता आपण जाणार आहोत सेकंड बेसमेंटला, जे अजून खाली आहे. हे बघा, असं वाकून जायला लागतंय. म्हणून जरा असं आपण केअरफुली वाकून बरोबर बेंड होऊन गेलो तर मग डोक्याला लागत नाही, नाहीतर जे टॉल माणसं असतात ना त्यांना लागू शकतंय. सो असं हळूहळू जायचं. खरंच हे एक नवीन एक्सपिरियन्स आहे, असं जायचं खाली वाकून केव्जमध्ये गेल्यासारखं. अंधार आहे, एकीकडे लाईट्स पण आहेत. तसं हळूहळू जायचं. आता आपण सेकंड बेसमेंटला पोचलेलो आहोत. इथे भगवान शांतीनाथ तीर्थंकरांची प्रतिमा आहे. हे सगळे खूप जुन्या काळातील भगवंतांची मूर्ती आहेत. मुघल काळात काही ठिकाणी मंदिरांवर हल्ल्याची भीती असल्यामुळे जैन मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी असं जमिनीखाली मंदिरं असायचे. सो हे असं आहे कागवाड जैन मंदिर. जर तुम्हाला असे आध्यात्मिक आणि सुंदर ठिकाणे पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन तीर्थयात्रेसोबत. तोपर्यंत कमेंटमध्ये लिहा जय जिनेंद्र. थँक्यू.